नमस्कार मंडळी, आज मी खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरला उभा आहे आणि तुम्हाला जे माझ्या मागं उंच बिल्डिंग दिसतात ती नांदेड सिटी आहे आणि आज आपण वरसगाव धरणाच्या दिशेला जाणार आहोत। तुम्हाला जर तुमच्या घरातून असाच वॉटर व्ह्यू मिळावा वाटत असेल तर आजचा हा फार्म हाऊस प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती देणार आहोत। तर चला आता आपण या प्रवासाची सुरुवात करूया। मंडळी, आता मी ह्या प्रोजेक्टवर पोहोचलो आहे। प्रोजेक्टची डिटेल माहिती मी तुम्हाला समजून सांगतो। त्याच्या आधी तुम्हाला हे जे मागं पाणी दिसतंय ना, हे वरसगाव धरण आहे। तर ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देतो, जेणेकरून तुमचं जे जनरल नॉलेज आहे ते नक्कीच अपग्रेड होईल। हे धरण जे आहे ते मोसी नदीवर बांधण्यात आलेलं आहे। या धरणाची जी निर्मिती आहे ती 1933 साली करण्यात आलेली आहे। 12.87 TMCचं साठवण क्षमता असलेलं हे धरण आहे आणि हे वरसगाव गावात आहे। याची भिंत म्हणून याला वरसगाव धरण म्हणतात। पण इथले जे स्थानिक लोक आहेत किंवा पुण्यातले लोक ह्याला वीर बाजी पासलकर जलाशयसुद्धा म्हणतात। त्याचं कारण असं आहे की स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर जे होते त्यांची जी समाधी आहे ती ह्या जलाशयात गेली ज्यावेळेस हे धरण बांधण्यात आलं। 1933 साली हे धरण पूर्ण झालं आणि ह्या डोंगराच्या पलीकडं अजून एक धरण आहे ते म्हणजे पानशेत। आणि हे पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 3 धरणातलं पाणी खाली खडकवासल्यात जातं आणि खडकवासल्यातून मग ते पुढं पुणे शहराला पिण्यासाठी उपलब्ध होतं। आता हे वरसगाव धरण 2010 साली खूप चर्चेत आलं होतं। त्याचं कारण असं आहे की ह्या वरसगाव धरणाच्या भिंतीपासून 30 किलोमीटर पुढं लवासा सिटीचं जे कन्स्ट्रक्शन आहे, जे बांधकाम आहे ते चालू होतं। आणि लवासा सिटी तुम्हाला माहिती आहे की पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही तर जगभरात त्याची ब्रँडिंग करण्यात होती। खूप सुंदर असं एक हिल स्टेशन बनवण्यात येत होतं, ज्याचं 50% वर काम झालं पण होतं। आणि त्या लवासा सिटीसाठी या धरणाचं पाणी जे आहे ते वरच्या साईडला अडवण्यात येत होतं। तर एक याचिका दाखल करण्यात आली होती मुंबई हायकोर्टात आणि मुंबई हायकोर्टाकडून या पाणी वापरण्यासाठी लवासा सिटीला बंदी घालण्यात आली होती। याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की जर हे पाणी जर वर अडवलं गेलं तर दूषित पाण्याचा पुरवठा खाली पुणे शहराला होईल आणि त्याच्यातून पुढं अनेक समस्या निर्माण होतील। त्या याचिकेमुळं लवासा सिटीला ह्या पाण्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती। सो ती जी बंदी आहे ती कायम तशीच राहिली आणि हे जे नियमित पाणी पुरवठा आहे तो खाली खडकवासला धरणाच्या दिशेला जातो आणि पुढे तेच पाणी पुढे पुणे शहराला वापरण्यासाठी उपलब्ध होतं। सो मी आशा करतो की ही जी थोडक्यात मी माहिती तुम्हाला दिली आहे वरसगाव धरणाबद्दल ती लक्षात आली असेल। बाकी तुम्हाला जर कधी वेळ असेल शनिवार रविवार किंवा कधी सुट्टीच्या दिवशी तुम्ही पानशेत आणि वरसगाव या धरणाला नक्की व्हिजिट करा। अतिशय सुंदर असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे। पूर्ण ह्या सह्याद्रीच्या रांगा आहेत बघा, हे जिथे बघाल तिथे तुम्हाला सह्याद्रीचे असे उंच उंच डोंगर बघायला भेटतील। हिरवळ आहे या भागामध्ये आणि या हिरवळीच्या मध्ये हे असे छोटे 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 गाव आहे। तुम्ही कधी ह्या दिशेने म्हणजे ह्या रोडनी खडकवासला आहे, पानशेत आहे, वरसगाव आहे, ह्या रोडनी पण तुम्ही लवासा सिटीला तुम्हाला खूप सुंदर असं दृश्य ह्या पूर्ण रोडवर बघायला भेटेल। आणि एक चित्रकारांनी चित्र काढावं असं पूर्ण आर्टिस्टिक व्ह्यू जो आहे तो तुम्हाला ह्या भागात बघायला भेटेल। आता मी उन्हाळ्यात हा व्हिडिओ शूट करतो आहे तरीसुद्धा इथे जी हवा आहे, जो गारवा आहे तो तुम्हाला जाणवतो। त्याचं बेसिक कारण म्हणजे हे जेवढं तुम्हाला हे रिझर्व फॉरेस्ट दिसतं वरच्या साईडला ते त्याचं बेसिक कारण आहे। सो नक्की तुम्ही पानशेत, वरसगाव या भागांना भेट द्या। इथं बोटिंग पण चालतं, वरसगावच्या धरणामध्ये पण चालतं आणि पानशेतला पण चालतं। तर सहकुटुंब येण्यासाठी एक दिवसाची ट्रिप करण्यासाठी हे जे दोन्ही धरणाचे परिसर आहेत ते अतिशय उत्तम असे आहेत। आता प्रोजेक्टबद्दल जर मी सांगायला गेलो तर 2 एकरचा छोटासा प्लॉट आहे हा। त्याच्यामध्ये 8 प्लॉट करण्यात आलेले आहेत। 11 गुंठ्याचे सगळे प्लॉट आहेत, 11,000 स्क्वेअर फूटचे। आता 11,000 स्क्वेअर फूटचे का बनवलेत तर सेपरेट सेल डीड आणि 7/12 व्हावा। आणि प्लॉटचा जो कंटूर आहे ना तो खूप सुंदर आहे। कंटूर म्हणजे कसे टप्पे टप्पे करण्यात आले। आता बघा इथून तुम्हाला दिसत असेल तो खाली एक प्लॉट आहे, तिथे रोडला तिथे एक प्लॉट आहे, तिथे वॉल करण्यात आली। त्याच्यानंतर हा दुसरा प्लॉट आहे, त्यानंतर हा तिसरा प्लॉट आहे आणि हा चौथा प्लॉट आहे। आता हा चौथा प्लॉट दिसतो ना तुम्हाला, हा सोल्ड आउट आहे या साईडला। आणि 11 गुंठ्याचे असे ह्या साईडला 4, त्या साईडला 4 असे प्लॉट आहे। तर हे 4च प्लॉट आहे। पूर्ण प्रोजेक्टला दगडाची अशी वॉल कंपाऊंड करण्यात आलेली आहे। मधला जो रोड आहे बघा, इतर रोड तुम्हाला दिसत असेल इथे, हा जो रोड आहे हा सिमेंटचा करून तुम्हाला मिळणार आहे। 23 फुटी हा रोड आहे, 2 गाड्या एकाच वेळेस पास होतील असा आहे। सिमेंटचा केल्यामुळे आरामशीर तुम्ही वर जाऊ शकता। जास्त नाही, एक 100 मीटरच असा हा रोड आहे, 100 किंवा 200 मीटरचा पूर्ण हा टप्पा असेल पूर्ण प्रोजेक्टमधला। त्या साईडला इथे एक वॉटर
टँक करण्यात येणार आहे, म्हणजे हे जेवढे प्लॉट आहेत त्यांना पाणी भेटेल वापरायला. पाणी जे आहे ते इथून लिफ्ट करण्यात आलेलं आहे धरणातून, आणि रोडच्या खाली थोडासा प्लॉट आहे, लगेच पाणी आहे. आणि हा जो टप्पा जो आहे पाण्याचा, तर इथं 12ही महिने पाणी असतं. आता एप्रिल महिना चालू आहे, त्यानंतर मे आणि जूनमध्ये परत जो पावसाळा सुरू होतो. सो एवढ्या कोपऱ्यामध्ये कायम पाणी असतं, कारण की या धरणाचा जर फुगवटा बघितला खाली तर जवळजवळ 60-70 किलोमीटर वरपर्यंत हे पाणी आहे. सो हे शेवटचा टप्पा असल्यामुळे इथलं पाणी कधी कमी होत नाही. सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं जर तुम्ही प्लॉट घेतला तर तुम्हाला 12ही महिने हा वॉटर व्ह्यू जो आहे तो निश्चित इथं मिळणार आहे. तुम्ही जर रिटायरमेंटनंतर गावाकडचं घर बनवण्यासाठी असं निसर्गाच्या सानिध्यात वॉटर व्ह्यूला प्लॉट बघत असाल ना, तर मग या प्रोजेक्टला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खरंच खूप सुंदर प्लॉट आहे. आपण नेहमी फार्म हाऊस प्लॉटचे व्हिडिओ बनवतच असतो, तुम्हाला माहिती आहे. पण एवढं वॉटर अगदी समोरासमोर पाणी असलेले प्लॉट जे ते फार कमी बघायला भेटतात. बरं, समोरासमोर पाणी असलेले प्लॉट जरी बघायला भेटले तरी त्याचा जो कंटूर असतो, म्हणजे कंटूर कशाला म्हणतात, हे जे डोंगर उताराचा भाग आहे याला कंटूर म्हणतात, तो हा एकदम खूप जास्त तरी असतो ना तर कमी तरी असतो. त्यामुळे रोड जे असतात ते एक्स्ट्रीमली म्हणजे चढाचे तरी होतात किंवा उताराचे होतात, पण त्याचा कंट्रोल पण एकदम व्यवस्थित. तुमची गाडी छोटी असून तर मोठी, ती आरामशीर शेवटच्या प्लॉटपर्यंत वरपर्यंत जाईल. आणि टप्पे असल्यामुळे कोणाचा व्ह्यू इथं अडणार नाही. आता समजा इथे एखाद्याने बंगला बनवला तर याचा जो फर्स्ट फ्लोअर येईल तो ह्या प्लॉटचा ग्राउंड फ्लोअर येईल, त्यामुळे व्ह्यू जो आहे तो अडणार नाही आणि प्रत्येकाला जो वॉटर व्ह्यू आहे तो नक्की मिळेल. सो वॉटर व्ह्यू प्लॉट जर शोधत असाल पुण्यापासून जवळ, तर ह्याच्यापेक्षा चांगला प्लॉट तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि अंतर पण खूप कमी आहे. नांदेड सिटीचं जे गेट आहे तिथून गुगल लावून या 30 किलोमीटरवरचं हे अंतर आहे. इथून ST पण जाते, वरसगावपर्यंत सिटी बससुद्धा येते. आता प्लॉट घेणार ते सिटी बस वापरतील किंवा नाही वापरतील माहिती नाही, पण सिटी बस ह्या वरसगावपर्यंत येते. ह्याच्या पुढे अगदी लवासापर्यंत ST बससुद्धा जाते. आणि बाकी तुम्ही तुमच्या कारने आलात, अगदी टू व्हीलरवर जरी आलात तर तुम्हाला 30 ते 45 मिनटाच्या वर वेळ लागणार नाही, कारण रोड जो आहे तो अगदी स्वारगेटपासून तर या प्लॉटपर्यंत एकदम चकाचक रोड आहे. रोडवर अजिबात खड्डे नाही आहेत. अर्धा जो रोड आहे तो सिमेंटचा आहे आणि पुढं जो डांबराचा आहे तो पण एकदम सुंदर रोड आहे. सो शनिवार रविवार ट्रिप म्हणून जरी तुम्ही आलात आणि ह्या प्लॉटला व्हिजिट केली तरी तुम्हाला हे लोकेशन, हा प्लॉट नक्की आवडेल. सो मंडळी, आता आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊ. आणि रेट सांगण्यासाठी मी एका रिसॉर्टमध्ये आलो आहे. जर तुम्ही घर बनवलं तर बघा, समजा साधारणतः असं तुम्ही घर बनवलं तर तुम्हाला हे असा वॉटर व्ह्यू दिसू शकतो घरातून, ह्या पद्धतीचा तुम्ही बघू शकता. आणि संध्याकाळी निवांत तुम्ही इथे बसून इथे असं समोर पाणी बघू शकता. आणि खरं सांगू का, रिटायरमेंटसाठी जर योग्य जागा शोधत असाल ना तर मग ह्या प्रोजेक्टचा आणि ह्या प्लॉटचा तुम्ही नक्की विचार करा. 550 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे आणि 11,000 स्क्वेअर फुटचा प्लॉट घेतला तर साधारणतः 60,50,000 रुपये कॉस्ट होईल तुमची 11,000 स्क्वेअर फुटच्या प्लॉटची. आणि नंतर मग तुम्ही असं बांधकाम वगैरे तिथं प्लॉटवर करू शकता. बाकी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस जे ते तुम्हाला वेगळे लागतील. आणि हा व्यवहार करताना आम्हीसुद्धा तुम्हाला नक्की मदत करू. बिल्डरचे आमचे चांगले संबंध असल्यामुळे निगोशिएशनला तुम्हाला आमची नक्की मदत होईल. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करावं लागेल, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि साईड व्हिजिट मग तुम्ही लाईनअप करा. म्हणजे सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मी तुम्हाला इथे विशेष एक गोष्ट सांगतो की आम्ही कुठलेही ब्रोकर नसल्यामुळे कधीच कुठले चार्ज आमच्या व्ह्युअर्सला आणि आमच्या कस्टमरला आम्ही करत नाही. आम्ही ऑलरेडी चार्जेस जे आहेत ते डेव्हलपरकडून घेतलेले असतात व्हिडिओ बनवण्याचे, आणि त्या चार्जच्या अगेन्स्ट त्यांना कस्टमर मिळवून देणं, त्यांच्या प्रोजेक्टची माहिती लोकांपर्यंत नेणं हे आमचं कामच आहे. त्यामुळे आम्ही कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. त्यामुळे तुम्ही निसंकोच होऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करा. अजून एक बेनिफिट काय, तुम्हाला हा प्लॉट नाही आवडला तर ह्याच्या आधी आम्ही 500चा पण व्हिडिओ बनवला होता, त्याची पण लिंक मी खाली टाकतो आहे, वर आय बटनमध्ये टाकतो आहे आणि एंड स्क्रीनला पण टाकतो आहे. तोही तुम्ही प्लॉट बघून घ्या. म्हणजे होईल काय की तुम्हाला हा प्लॉट नाही आवडला किंवा दुसराही नाही आवडला तर तुम्हाला फार्म हाऊस प्लॉट शोधण्यासाठी अख्ख्या पुण्यात कुठेही तुम्ही फार्म हाऊस प्लॉट बघत असाल तर ती मदत आम्ही तुम्हाला निश्चित करू. 18 वर्षाची माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे या इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे लीगल, खास करून फार्म हाऊस प्लॉट घेताना लीगल खूप महत्त्वाचा विषय असतो. सो लोकांना वाटतं की ब्रोकरचे पैसे वाचवायचे आहेत, त्यामुळे मध्यस्थीला कॉन्टॅक्ट न करता ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात आणि तिथं बऱ्याचदा फसवणूक होण्याचे त्यांची चान्सेस असतात. पण आमच्यामार्फत गेल्याने काय होतं, ते फसवणूक होण्याचे चान्सेस अजिबात राहत नाही, कारण आम्ही तुमच्यासाठी मदतीला उभं राहतो ॲज अ कन्सल्टंट. सो स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही तुम्हाला हा पण प्लॉट दाखवू, दुसरे पण दाखवू, जोपर्यंत तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत तुम्हाला प्लॉट घेण्यासाठी निश्चित मदत करू. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन प्लॉटचे व्हिडिओ टाकत असतो. ते पण तुम्ही बघत जा, जेणेकरून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट जे आहेत चालू आहेत ते लक्षात येतील. बाकी लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमी सगळं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.